सपोर्ट राहिला चेतन पाटील ज्यांचा सन्मान राहुल पष्टे आपल्याला विनंती आपण चेतन पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मंचावरनं करावा। राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय। चेतनजी पाटील ज्यांनी हे आयोजन करण्याकरता महत्त्वाची आणि मोलाची मदत नक्की केली आणि त्यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं आपण पाहताय। ओव्हर टू अडकमल सर। एक षटकांचा सामना आहे, लगेच चालू करा। पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय, वन बाउंसनी चेंडू जातो का काय सीमारेषे पलीकडे, खणखणीत दणदणीत असा चौकार। पहिल्या चेंडूला सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने पंचांच्या डोक्यावरनं चेंडू चौकारासाठी दणदणीत खणखणीत गेलेला आहे। जोरदार अपील केलं जातंय, रिव्ह्यू बंद आहे। किती पण जीवाचा आटापिटा केला तुम्ही तर तुमची ही चालणार नाही आमच्याकडे लांडी लबाडी। अगोदरच सांगितलेलं आहे, कारण या रिव्ह्यू मध्ये 2 दिवस गेले, इतका वेळ वाया गेला। याला पुन्हा एकदा जोरकस फटका आणला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 5। अवधूत गोलंदाजीसाठी आलेला आहे, 3 चेंडू टाकून झाले। पहिला चेंडू चौकात, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर मात्र एक सिंगल आलेले। पुन्हा एकदा गोलंदाजाची बाजू बदलतोय, राईट आर्म राऊंड द विकेट 3 चेंडू टाकल्यानंतर मात्र आता पहिल्यांदा जो राईट आर्म होतो विकेट अर्थात पंतांच्या डावीकडनं अवधूत। आणि फलंदाज बाद होतोय, धावबाद। अमित तांडेल बॅटिंगला येतोय। नवीन फलंदाज अमित तांडेल। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, जोरकस फटका मारला जातो। 1 रन भरून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो। एकच धाव, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर। शेवटचा चेंडू ना बघूया, शेवटच्या चेंडूवर जर गगनचुंबी षटकार आला तर सामन्यामध्ये मात्र नक्कीच रंगत निर्माण होईल। राईट आर्म ओव्हर, जोरकस फटका मारला जातोय, एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य। थोडंसं फंबलिंग होते, 2 धावा आणि फलंदाज बाद होतोय दुसऱ्या धावेला। सात झाल्यात, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज। एफडीसी कुडूसचे कॅप्टन आपल्याला इथे संपर्क साधायचा आलेले आहेत, शोएब आव्हा इथे उपस्थित आहेत। रोड मधल्या बाईक सर्व बाजूला घ्यायच्या आहेत, तिथनं मान्यवर पाहुण्यांचं आगमन होत आहे। या स्पर्धेला भेट देण्याकरता ठाणे जिल्हा ग्रामीण चे शिवसेना प्रमुख देवानंद साहेब यांचं इथे आगमन होते। देवानंद थळे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्या समवेत जॉईंट होणार आहेत। चला लगेच अर्नाळाकर फिल्डिंग लावा, वेळ नाहीये। मान्यवर
त्यांचं स्वागत आयोजकांच्या वतीनं जरूर केलं जाईल. मात्र खेळ 1 मिनिटाकरताही थांबवता येणार नाही. मेन रोड मधल्या बाईक सर्व बाजूला घ्यायचे आहेत. इथे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन होतंय. ठाणे जिल्हा ग्रामीण चे शिवसेना प्रमुख सन्माननीय देवानंदजी थळे साहेब या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं इथे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताकरता शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स पाहुणीपाडा यांच्या वतीनं आयोजित शिवकृपा चषक 2025 या स्पर्धेला भेट देण्याकरता ठाणे जिल्हा ग्रामीण चे सन्माननीय देवानंदजी थळे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. अमित तांडेल का साहेबांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. चौकार आहे चौकार. जस्ट शॉट आहे बाउंड्री आहे. जसा पहिल्या चेंडू ज्या प्रकारचा फटका लगावला होता अर्नाळा संघाने अगदी तशाच प्रकारचा फटका. चौकार आहे ना बाबा. काय दुर्बिणीतून बघू का. दुर्बिणीतून बघू का. काय इच्छा आहे फलंदाजांची. काय इच्छा मागणी दुर्बिणीतून बघू. दे ना तुझ्या हातात दे तोच दे. पुढचा चेंडू एक रन पडून काढली जाते. धाव संख्या 5. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. अमित डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी करतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज भावेश पाटील. अजून 3 धावा पाहिजेत ना. 3 चेंडू आणि 2 धावा. लेफ्ट आर्म हवा. अमित तांडेल यांचा पुढील चेंडू. दोन चेंडू आणि 1 धाव. हृदयाचे ठोके वाढवणारा शेवटच्या षटकातल्या 5व्या चेंडूपर्यंत जातो सामना की 6व्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागते. हृदयाचे ठोके वाढतायत. प्रेक्षकांना दोन्ही समर्थकांना हुरहुर लागलेली आहे. दोन्ही संघाचे समर्थक आपापल्या देवाचं नामस्मरण करतायत. हे दोन्ही चेंडू जर अमित तांडेलने जर निर्धाव टाकले त्याच्यावर मालामाल बक्षिसांची खैरात होईल. लेफ्ट आर्म राऊंड आणि विजयी होतोय
एक चेंडू राखून विजय होतोय. एफडीसी कुडू संघ लगेच नाणेफेक करा. कशाला इथंच करा ना. आपल्या सोबत आपले मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्याकरता माननीय सन्मान थळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मध्ये आपण ही नाणेफेक करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. अवधूत टॉस करण्याकरता धावत यायचंय. अवधूत कॅप्टन धावत या, अन्यथा पेनल्टी लावली जाईल. मॅच होणार नाही, लवकरात लवकर यायचंय.